राजमाता जिजाऊ नवीन बसचा लोकार्पण सोहळा नंदुरबार आगार येथे उत्साहात। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धुळे विभाग अंतर्गत नंदुरबार आगारात राजमाता जिजाऊ नवीन 5 बसेस बुधवारी दाखल झाल्या। या 5ही बसचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला। नंदुरबार नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते राजमाता जिजाऊंची प्रतिमा आणि बसचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले। फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात शानदार लोकार्पण सोहळा झालाय। या प्रसंगी बोलताना नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी म्हणाल्या की राजमाता जिजाऊ यांच्या नावाने दाखल झालेल्या नवीन बसेस सर्व सुविधायुक्त असून प्रवाशांनी या बसमधून प्रवास करण्याचे आवाहन केले। धुळ्याचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक संदीप निकम यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेचा आढावा मांडला, तर नंदुरबार आगार प्रमुख सुनील महाले यांनी राजमाता जिजाऊ नवीन बस आणि इतर सुविधांबाबत माहिती दिली। महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे अध्यक्ष महादू हिरणवाडे यांनी सांगितले की काही दिवसापूर्वी प्रवासी महासंघातर्फे नंदुरबार आगारात राजमाता जिजाऊ बस उपलब्ध होणे याबाबत मागणी केली होती। अखेर या मागणीला यश आले। राजमाता जिजाऊ नवीन बस लोकार्पण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून धुळे विभागीय कार्यालयाचे अहिरराव, नंदुरबार नगरपालिकेच्या नगरसेविका सोनिया राजपूत, वैष्णवी राजपूत, मनकुवर राजपूत, मनीषा वडवी, रेखा चौधरी, वंदना अहिरे, वंदना साळुंके, श्रीमती मेहरुनिसा, प्रवासी महासंघाचे अध्यक्ष महादू हिरणवाडे, सामाजिक कार्यकर्ते मोहित राजपूत उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी आडगे यांनी केले। आभार दिनेश गायकवाड यांनी मानले। बसमधून फेरफटका मारण्याचा मान्यवरांनी घेतला आनंद। लोकार्पण सोहळ्यानंतर नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी आणि सर्व नगरसेविका तसेच प्रवासी महासंघाचे अध्यक्ष महादू हिरणवाडे, नंदुरबार आगार प्रमुख सुनील महाले, धुळे वरिष्ठ आगार प्रमुख संदीप निकम, अधिकारी कर्मचाऱ्यांनी नवीन बसमधून शहरातील प्रमुख मार्गावरून फेरफटका मारत प्रवासाचा आनंद घेतला। कार्यक्रमाचे संयोजन आगार प्रमुख सुनील महाले, स्थानक प्रमुख आर्यस जगताप, वाहतूक निरीक्षक देवेंद्र सूर्यवंशी, ऋषिकेश पावरा, सोनू गिरासे, प्रल्हाद राठोड, गुजराती गायकवाड, चालक वाहक आणि कार्यशाळा कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। जिजाऊच्या नावाने या 4 बसेस परत आपण आपल्या जिल्ह्यांमध्ये धुळ्यापर्यंत या बसेस आपण याची सुरुवात करतोय। तर माझी एवढी विनंती आहे की राजमाताने जसं आपला सगळा प्रांत सुरक्षित आणि योग्य रीतीने सांभाळला, तर माझी बस चालक बांधवांना तेवढीच विनंती आहे की त्यांनी त्यांच्या प्रवासाला सुरक्षित त्यांच्या मंजिलपर्यंत पोहोचवावं। कारण की थोडाही बिघाड झाला तर काय होतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। तर सुरक्षितेची जबाबदारी, कारण की बसमध्ये जो बसतो तो फक्त ड्रायव्हर भैयांच्या भरोश्यावरच बसमध्ये चढतो, तर त्यांनी खास ही जबाबदारी अगदी नियमितपणे काटेकोरपणे पाळावी एवढीच माझी अपेक्षा आहे। आणि आपल्या सगळ्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देते। धन्यवाद मॅडम। चालक वाहक मॅडमांनी सांगितलं की चालक वाहकांनी प्रत्येक प्रवाशाला सुरक्षित सेवा द्यावी। कारण चालक वाहक हे आपला नंदुरबार जिल्हा अजून पुढे जात आहे। आमच्या नंदुरबार शहराच्या प्रथम नगराध्यक्षा आणि उपस्थित आमच्या नगरसेविका भगिनी यांच्या सर्वांच्या साक्षीने हा लोकार्पण सोहळा इथे झाला आहे। मी महादू हिरणवाडे प्रवासी महासंघाचा अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी एकच नमूद करू इच्छितो, अधिकारी महोदयांचे नियोजन आणि चालक वाहक आणि कार्यशाळेतील कर्मचारी यांची मेहनत यांचा खऱ्या अर्थाने फलित म्हणून नंदुरबार आगार खऱ्या अर्थाने विभागामध्ये अग्रेसर आहे आणि राहणार आहे। आणि आमच्या देखील आपल्यास नेहमी शुभेच्छा आहेत। आणि आम्ही आपल्या एसटी आगार आणि महामंडळाला आपलं कुटुंबच मानतो। खऱ्या अर्थाने जे ब्रीदवाक्य आहे, लाल परी लई भारी, तर खरंच आहे। आणि आजच्या
कार्यक्रमाला मान्यवरांच्या उपस्थित हा लोकार्पण सोहळा होतो आहे. पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. ठीक आहे, बस आपल्या आता ताफ्यामध्ये समाविष्ट झालेली राजमाता जिजाऊ बस. तर याची सिटिंग कॅपॅसिटी 55 सीट एवढी आहे. त्यात 3x2 जी पूर्वी आपल्या महामंडळामध्ये बस होती 3x2 त्या पद्धतीची ही बस आहे. चालक मागील बाजूस 3 सीट आहेत आणि वाहकाच्या बाजूला 2 सीट आहेत. तर अशी ही 3x2 बस आहे. सद्यस्थितीत आपण बघतो की माता भगिनींना उभ्याने प्रवास करावा लागतो. आपले काही अमृत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना उभ्याने प्रवास करावा लागतो. विद्यार्थ्यांना उभ्याने प्रवास करावा लागतो, कारण बसमध्ये प्रवाशांची संख्या ही वाढलेली आहे. तर त्यावर पर्याय म्हणून महामंडळाने आता ही 3x2 सिटिंग कॅपॅसिटीची बस आणलेली आहे. तर याच्यात एकूण 55 लोक बसून प्रवास करू शकतात. तर अशा पद्धतीची ही बस आहे. अतिशय सिटिंग कॅपॅसिटी त्यांची कम्फर्टेबल आहे. त्या ठिकाणी चार्जिंग सॉकेट देखील देण्यात आलेले आहे, म्हणजे आपण बसमध्ये चार्जिंग देखील करू शकतो. एक CCTV कॅमेरा देखील आहे बसमध्ये. आता बसमध्ये ज्यावेळेस आपण बघाल तर त्या अर्थाने नंदनगरीचं वैभव घेऊन महाराष्ट्राचं जे वैभव दर्शवतो त्या वैभवामध्ये पुन्हा आज नव्याने जी भर घातलेली आहे ती या नवीन बसची सन्माननीय नगराध्यक्षा यांच्या उपस्थितीमध्ये या बसचं लोकार्पण झालं. त्यानिमित्त संपूर्ण शहरवासियांना मी शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थाने राज्य परिवहन महामंडळ वेळोवेळी जी बदल घडून आणते आहे, प्रवासी विमुख सेवा ज्या बसला आपण लोकवाहिनी जनवाहिनी म्हणतो आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये महाराष्ट्राच्या विकासामध्ये ज्या महामंडळाचं भरीव असं योगदान आहे आणि महामंडळाचा विकास ज्या गोष्टींनी तोलला जातो ते त्यामध्ये महामंडळाच्या बसेचं देखील खूप असं योगदान आहे. विद्यार्थ्यांचं शिक्षण असेल, शहराकडची ग्रामीण भागातली वाहतूक असेल, ही खऱ्या अर्थाने कनेक्टिव्हिटी करण्याचं काम बसच्या माध्यमातून होत असतं. आणि या बसचे सर्व चालक वाहक जे खऱ्या अर्थाने प्रवाशांना सुरक्षित सेवा प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहे. 24/7 हा STचा घटक प्रवाशांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे. आणि या शहरात जे नवीन वैभव आता या बसेसच्या माध्यमातून घातलेलं आहे त्या बसेसच्या माध्यमातून देखील प्रवाशांना अत्यंत सुंदर अशी बस सेवा आपण या निमित्ताने देणार आहोत. आधीच आपण या शहरासाठी JP बसेस आल्या होत्या, त्याच्यानंतर अत्याधुनिक अशा AC बसेस, शिवाय बसेस देखील आलेल्या आहेत. आणि आता या मासाहेबांच्या नावाने ज्या बसेस आलेल्या आहेत त्याचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मी संपूर्ण ज्या रत्नाताई रघुवंशीची टीम आहे त्यांचं मनस्वी अभिनंदन आणि शुभेच्छा. आणि माननीय नगराध्यक्षताई यांच्यामार्फत आपण केलेलं आहे. तर या बसेसचं ती 3x2 अशी ही अतिशय सुसज्ज अशी बस आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या दृष्टीने अतिशय चांगली अशी बस या आगारात समाविष्ट झालेली आहे. या बसचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी स्वतंत्र अशी चार्जिंग व्यवस्था दिलेली आहे. जे प्रवासी आहे त्यांच्या सीटखाली चार्जिंगची व्यवस्था केलेली आहे. त्याच पद्धतीने या बसमध्ये CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत, जेणेकरून काही बसमध्ये संदिग्धता वाटत असेल तर त्याचा शोध या CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून घेता येईल. तसेच बसमध्ये माईकची व्यवस्था देखील दिलेली आहे. काही वाहकाला काही आवाहन करायचं असेल प्रवाशांना तर ते या बसच्या माध्यमातून बसमध्ये असलेल्या माईकच्या माध्यमातून करू शकतात. त्याच पद्धतीने सदर बसमध्ये एक LED स्क्रीन दिलेली आहे. त्या स्क्रीनमध्ये तुमचा पुढील थांबा कोणता येणार आहे, अंतिम थांबा कोणता आहे, ज्या पद्धतीने रेल्वेमध्ये माहिती दिली जाते डिजिटल स्क्रीनद्वारे, त्याच पद्धतीने या बसमध्ये उपलब्ध असलेल्या स्क्रीनद्वारे प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळाची किंवा पुढील येणाऱ्या ठिकाणाची माहिती ही दाखवली जाणार आहे. त्याच पद्धतीने त्या ठिकाणी एक हॅमर स्टिक देखील दिलेले आहेत आपत्कालीन वेळेस. तसेच एक आपत्कालीन स्थितीत बटन देखील देण्यात आलेलं आहे की जेणेकरून प्रवाशांना काही भीतीदायक वाटत असेल तर त्यावेळेस त्या बटनचा आधार घेऊन ते बस थांबवू शकतात. तर अतिशय अशी सुसज्ज अशी बस ही नंदुरबार आगाराच्या ताफ्यात समाविष्ट झालेल्या आहेत. तर मी नंदुरबार शहरातील जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेंना आवाहन करतो की या बसच्या प्रवासी सेवेचा तुम्ही लाभ घ्यावा. धन्यवाद. भोलाराम गावित, तापी परिसर न्यूज, नंदुरबार.